नमस्कार. आज शिक्षण विभाग का प्रशासन शिक्षकाच्या मागं हे जे एक्स्ट्राच्या ड्युट्या लावतंय, दुसरे कामं लावतंय, शिक्षणाच्या व्यतिरिक्त लावतंय, ह्या गोष्टीला कुठंतरी मला तरी वाटतंय की शिक्षकसुद्धा जबाबदार आहेत. ज्या आधारे पटसंख्या कमी होत चाललेले वर्ग हे बंद करण्याचं धोरण प्रशासनाने केलं आहे. ज्या वेळेस एखादा इंग्लिश स्कूलला त्या प्रायव्हेट शाळेवर शिक्षक नेमला जातो, तो जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन झालेला असतो किंवा ती मुलगी असते ग्रॅज्युएशन झालेली. त्यांच्यावर जबाबदारी दिलेली असती की तुमच्या परिसरातील ॲडमिशन आणायचे, जास्तीत जास्त तिथलचे विद्यार्थी कशा आपल्या शाळेत येतील हे त्यांच्यावर जबाबदारी दिलेली असते. पण आज जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तसं का करू शकत नाहीत? का त्यांचे विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये जात आहेत? कुठंतरी तुमचा दर्जा किंवा तुमची जी गुणवत्ता तुम्ही देताय त्यामध्ये पालक समाधानी नसावेत किंवा त्या विद्यार्थ्यामध्ये परिवर्तन नसावं. त्यामुळेच तुमच्या शाळेमधून विद्यार्थी इतर प्रायव्हेट शाळेमध्ये पैसे भरून जात आहेत. इथं प्रशासनाचं सर्व मोफत आहे, पण तिथं फक्त तेच मुलं येतात की ज्यांच्या खरंच काहीच कॅपॅसिटी नाही आहे, की ते कुठूनच ॲडजस्ट करू शकत नाही आहेत मुलांच्या भविष्यासाठी. त्या सर्वात गरीब लोकांचे मुलं तिथं आज शाळेमध्ये शिकत आहेत आणि त्यांच्या गुणवत्तेचा काय तो काळा बाजार चालू आहे ते पहा. मी सर्व शिक्षकाला दोष देत नाही किंवा सर्व शाळेला दोष देत नाही, पण मी जे अनुभवलं आहे, माझ्या आष्टीची जी शाळा आहे जिल्हा परिषद शाळा, तिथलची तुम्ही माझी शिक्षण विभागाला विनंती आहे, भागवत मॅडम ज्या शिक्षण अधिकारी आहेत जालना जिल्ह्याला, त्यांना विनंती आहे, गट शिक्षण अधिकारी असतील घुगे साहेब, त्यांना विनंती आहे, आमचे तिथलचे केंद्र प्रमुख रामसर सोळंके यांना तर मी वारंवार त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्या शाळेमध्ये 32 का 35 विद्यार्थी होते, त्याच्यापैकी 15-16 विद्यार्थी नापास झालेत 10वीला. मग मला सांगा, तिथं कुठंतरी त्या शिक्षकाची पण कुठंतरी गुणवत्ता तपासली पाहिजे का नाही? कुठंतरी एखादा विद्यार्थी नापास होतोय तर त्याला कारणीभूत तो शिक्षकसुद्धा असू शकतो ना. त्यांनी कुठंतरी त्यांना तेवढं शिक्षण जे गुणवत्ता द्यायला पाहिजे होती, जो अभ्यास त्याच्याकडून करून घ्यायला पाहिजे होता, घेतला नाही किंवा त्यांनी केला नाही. आता विद्यार्थी तर समजा हुल्लडच असतात, ते करतच नाहीत, पण शिक्षकाची जबाबदारी असते त्याच्याकडनं ते करून घेणं. ऐकत नाही म्हणणं किंवा करत नाही म्हणणं हे चुकीचं आहे. आज ज्या ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे जिल्हा परिषद शाळा आहेत 4थीपर्यंतच, तर तिथले काही शिक्षक स्वतःच्या जीवाचं रान करतायत, त्यांचं आम्ही कौतुक करतो. मी प्रत्येक शिक्षकाला बोलत नाही आहे. काल माझ्या जे मी शिक्षण विभागाचे घुगे साहेब असतील, भागवत मॅडम असतील, यांच्याशी संवाद साधला. काही शिक्षकाचे कॉमेंट आले त्याच्यावर, असं तसं हे ते रास्त आहे. तुम्हाला पण वाटत असेल की मला बोलले, हे केले, पण मला तरी वाटतंय ज्याला कर नसल त्याला डर कशाचा, जो चोर नसन त्याला राग कशाचा. मग राग त्यालाच येऊ शकतो ज्याने कुठंतरी त्या विद्यार्थ्याचं भविष्य खाल्लं किंवा त्यांची गुणवत्ता खाल्ली. त्यांचे तांदूळ, त्यांचे तेल, त्यांचे पोशाख, त्यांची स्टेशनरी म्हणा, त्यांचे पुस्तकं म्हणा, याच्यामध्ये जर भ्रष्टाचार एखाद्याने केला असेल किंवा करत असेल तर त्याला ते लागू शकतो. आणि जे प्रामाणिक आहेत त्यांचं तर कौतुक आम्ही करतोच. मग वारंवार आमच्या स्वराज्य वार्ता वृत्तपत्रामध्ये जिथं जिथं काही कार्यक्रम घेतले, आमच्या तिकडचे भरपूर शिक्षक आहे, मी आता त्यांचं नाव नाही घेत, कारण की काय होईल की त्यांचंच का अशा 5 ते 6 शाळा माझ्या आष्टी केंद्रामध्ये आहेत की त्या गुणवत्ता देऊ शकतात, देत आहेत. तिथले शिक्षक एक्स्ट्रा ड्युटी करतायत, ऑनलाईन क्लासेस घेत आहेत, काही तर त्या विद्यार्थ्यांची त्यांची तयारी करून घेत आहेत. मग कुठंतरी हा शिक्षक पण कमजोर पडतोय ना. आज ज्या दिवशी माझ्याकडे पुरावे आहेत, इतर शाळेचे शिक्षक लोक आपल्या नूतन शाळेमध्ये येत आहेत, तिथलचे 5वीचे 4थीतून 5वीला गेलेला विद्यार्थी ते ॲडमिशन घेऊन जात आहेत. कन्या शाळेतून 7वीतून 8वीला जाणारे विद्यार्थिनी तिचे ॲडमिशन घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत, समोरचे ॲडमिशन घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. मग इथं तुमचं कर्तव्य नाही का? तुम्ही प्रशासनाने नेमलेल्या या शिक्षणाची
जे तुम्ही शिक्षण पाजायचं काम करतात विद्यार्थ्यांना, त्यांच्यामध्ये ते भिनवायचं काम करतात, तर कुठंतरी तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे. याची जबाबदारी तुमच्यावर आहे. प्रशासनाने, सरकार तर काय तिथं शिक्षण मंत्री येऊ शकत नाही किंवा मुख्यमंत्री येऊ शकत नाही ॲडमिशन आणायला. तुम्हालाच पालकांना कन्व्हिन्स करणं आहे की बाबा आम्ही असं देऊ, तसं देऊ, हे करू, ते करू. अनेक काही गोष्टी आहेत. अरे तुम्ही छोट्या छोट्या बाथरूमच्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करतात. आता किती भ्रष्टाचार दाखवायचे छोट्या छोट्या बाथरूमचे, तुमची जबाबदारी नाही का? हो, स्थानिक गुत्तेदार आहे, स्थानिक पुढाऱ्याच्या हातात ते काम आहे. पण तुमची बी, तुम्ही अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस ते इन्स्ट्रुमेंट तयार होतं त्याच्यामध्ये तुमचाही सहभाग असतोच ना. ते काम कसं करून घ्यायचं, काय आहे, इन्स्ट्रुमेंट कधी चेक करता का, तशा पद्धतीने काम होतंय का, हे काम चेक करणं तुमचं काम आहे HM म्हणून. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे. शिक्षक लोक आता त्या दिवशी किंवा 7 ते 8 शिक्षक काही न सांगता बाहेर गेलेले होते, तर काही तब्बल 30 ते 35 मिनिटं लेट आलेले होते. आणि तो प्रकार विद्यार्थीही तक्रार करतात. विद्यार्थी पुढे येऊ शकत नाहीत, पण विद्यार्थी सांगतात की 3:30लाच आज गेले, 3लाच आज गेले. ह्या गोष्टी आहेत. आम्ही सुद्धा विद्यार्थ्याच्या पालकाच्या टचमध्ये आहेत, त्यांच्या संपर्कात आहेत. आता काल परवा एक विद्यार्थी, लालबहादूर शास्त्री विद्यालय आमच्या आष्टीचं, तिथं एक शिक्षक आहे म्हणते कोणतरी, तो जर समजा त्याच्याकडे क्लासेस लावले तरच तो विद्यार्थ्यांना चांगलं बोलतो किंवा चांगलं शिकवतो. आणि जो विद्यार्थी त्याच्याकडे क्लासेस नसेल त्या विद्यार्थ्याला जाणून मारहाण करतो. आता तुम्ही म्हणता की शिक्षणामध्ये मारहाण हा विषय पाहिजे. मी म्हणतो तुम्ही मारहाण केलीच पाहिजे. पूर्वी ज्या वेळेस शिक्षक होते, छडी लागे छमछम विद्या येई घमघम, हे भावना आता राहिलेली नाही आहे. पण तुम्ही तुमच्या आर्थिक फायद्यासाठी जर त्या विद्यार्थ्यांना मारत असाल किंवा त्यांनी तुमच्याकडे क्लासेसच लावावं असे त्यांना प्रश्न विचारत असाल जाणून, तर हे चुकीचं आहे. कुठंतरी काहीतरी मी म्हणतोय म्हणून ही गोष्ट आहे. तुम्ही, माझी नवल सरांना विनंती आहे, आपले संस्थेचे संस्थाचालक कपिल भैया यांनाही विनंती आहे. एक वेळेस पहा, छोटे छोटे चिमुकले मुलं आहेत, ते 2 मुलं माझ्याकडे आले होते. त्या मुलांनी मला सांगितलं, त्याच्यातल्या एका मुलांनी तर क्लासेस लावले त्या माराच्या भेण्यापोट. 3,000-4,000 काहीतरी फीस आहे वार्षिक. मग कुठंतरी पहा, कुठंतरी गैरप्रकार वाटतोय म्हणून मला बोलावं लागतंय. आणि प्रत्येक वेळेस जर तुम्हाला वाटतच असेल की मी तुम्हालाच मुद्दामून हे करत असेल, तर माझं पूर्ण आष्टीतल्या पूर्ण शाळेवर लक्ष आहे. ही जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. कोणत्या ज्या प्रायव्हेट शाळा असतील तिथंही काही गोष्टी होत असतील तर त्याच्याकडेही बघायचं काम हे शिक्षण विभागाचं आहे. गट शिक्षण अधिकारी असतील, शिक्षण अधिकारी असतील, ह्यांचं हे काम आहे. व्हिजिट करणं, कोणती शाळेला कशी मान्यता आहे, काय आहे, हे बघणं तुमचं काम आहे. आमचं काम फक्त निदर्शनास आणून देणं आहे. आणि मी 2 वेळेस भागवत मॅडमला कॉल केला. जर त्यांना माणुसकी किंवा ह्या विद्यार्थ्याबद्दल जर कळवळ असेल तर ते करतील. पण काही जणांनी जर समजा जनाची मनाची सगळी सोडलेली असेल तर ते कशाला काम करतील. काही जणांचं काय असतं की जगमरो, पण मला आर्थिक फायदा झाला पाहिजे. मग तशा वृत्तीचे माणसं काम करू शकत नाही. माझी घुगे साहेब असतील, केंद्रप्रमुख रामसर असतील, यांना विनंती आहे की बदल घडला पाहिजे. ज्या अर्थी तुम्ही निवासीचे पैसे घेता त्या अर्थी तुम्ही निवासी राहिलं पाहिजे. जर तुम्ही प्रशासनाची जो तुम्हाला तुमचं घर चालवतो, जो उदरनिर्वाह तुमचा जिथून होतो, त्याची जर तुम्ही फसवणूक करू शकता तर त्या विद्यार्थ्याचं भविष्य कसं घडवू शकता मला ते तरी सांगा. जो शिक्षक एका विद्यार्थ्याला प्रामाणिकपणे जगण्याचा मार्ग सांगतो, त्याला खोटं बोलू नको, चोरी करू नको, ह्या गोष्टी शिकवतो, आणि तोच जर कुठंतरी भाडेपावती चुकीच्या पद्धतीने लावून हे करून खोटं बोलून फक्त 10 ते 15,000 रुपये जे काय भाड्याचं काय असतील ते उचलत असतील, तर मला सांगा तो शिक्षक किती ग्रेड आहे. स्वतःच्याच मनाला विचारा. मला काहीच विषय नाही आहे. तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा की बाबा हे योग्य आहे का. आपण शिक्षक आहेत, आपलं काम काय, ज्ञान द्यायचं आणि चांगलंच द्यायचं. आपण विद्यार्थ्याला सांगतो खोटं बोलणं चुकीचं आहे, चोरी करणं चुकीचं आहे. मग आपण काय करता, थोडंसं कसं असतं शेवटी दिवा, मग ते तुम्ही असो मी असो, जगाला प्रकाश दाखवायचं काम करतो, त्यावेळेस त्याचा थोडासा बुडाखाली थोडासा अंधारा असतोच. मी कुठं चुकत असेल, मी कुठं काही गैरप्रकार केला असेल तर तुम्ही निश्चितच मला
बोला, संवाद साधा, काय तुमच्या अडचणी असतील तर मी त्याच्यावरही बोलायला तयार आहे. आम्ही आमचे सहकारी मित्र म्हणजे वरिष्ठ आहे, माझ्या वडीलधारे मित्र आहेत, तर ते आणि आम्ही पाठपुरावा करून वेळोवेळी त्या शाळा बांधकामाचा सुद्धा पाठपुरावा केला. भरपूर दिवस ते बजेट येऊन पडलेलं होतं, तरीही आम्ही तळमळ करत होतो. अक्षरशः ते काम झालंय कंप्लीट, पण ते काम आता बोगस झालेलं आहे, ते गळतंय, त्याला रंगरगोटी नाही आहे, एकीकडून जाळ्या नाही आहे, लाईटचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. मग हे काम कोणाचं आहे? ज्या वेळेस अरे तुम्हाला नाही जमत तर तुम्ही आमच्यासारख्याला सांगा अशा असा प्रकार व्हायला, आम्ही तुमचं नाव येऊ देणार नाही, आम्ही तिथं दखल घेऊ. हां, काही कसं असतं, गावातलाच गाव विकायला निघालेला असतो, त्या जरी तो व्यक्ती तिथलचा असेल, तिथं शिकलेला असेल, तिथंच वाढलेला असेल, तरीही त्यालाही स्वतःच्या आर्थिक हव्यासापोटी त्याला काहीच दिसत नाही आहे की बाबा इथं आपलीही मुलं बाळं येतील, आपल्या गावातली मुलं बाळं येतील, त्यांचं भविष्य इथं घडणार आहे. मग त्यामुळं माझी एवढीच विनंती आहे शिक्षकाला की बाबा माझा काहीच तुमच्याशी वाद नाही आहे किंवा बाण नाही आहे किंवा शेजार नाही आहे, पण ह्या ज्या गोरगरीब लेकरांचं जे कल्याण व्हायचं आहे ते रोखू नका. आणि राहिला विषय राहण्याचा, तुम्ही कुठं राहता ते, फक्त माझा एवढाच विषय आहे की तुम्ही खोटं बोलू नका. प्रशासनाला क्लिअर सांगा की आम्ही आमच्या निवासी राहतो. विषय काय, जर जो स्वतःच खोटं बोलतो तर तो काय ज्ञान सांगणार आहे? जो स्वतःच प्रशासनाची चोरी करतो तो काय सांगणार आहे की बाबा चोरी करणं चुकीचं आहे? मग त्यामुळे आपण बदला, जग ऑटोमॅटिकली बदलन. आणि विषय तुम्हाला वाटत असेल की बाबा राहुल आवटेलाच काय त्रास आहे काय हे, कारण की ती माझी शाळा आहे, मी तिथं मोठा झालेलो आहे. आता एका जणाने कॉमेंट टाकला होता की शिक्षकाला असं बोलणं योग्य आहे का, गुरूंना असं बोलणं योग्य आहे का? माझे जेही गुरु होते त्यांचा मी आदर करतो आणि ते असे फालतू नव्हते, ते इथं राहत होते, एज्युकेशन बी चांगलं देत होते, त्यांनाही आमच्यावर अभिमान आहे आणि आम्हालाही ते आमचे गुरु आहेत तर त्यांचा आदरच आहे. कारण की त्यांच्यासारखे गुरु आता होऊ शकत नाही आणि शक्यही नाही त्यांच्यासारखे. आम्ही त्यांचा मारही खाल्ला आणि त्यांनी दिलेला ग्रहपाठही केला आणि आम्ही आमच्या पद्धतीने जे शिकायचं होतं तेवढं शिकलो, झालं. पण तुम्ही गुणवत्ता घेऊन, सगळ्या गोष्टी घेऊन, तरी तुमची गुणवत्ता का ढसळते? आज माझ्यासोबत ज्यालाही तकलीफ असेल, ज्यालाही काही वाटत असेल, फेसबुकला तुम्ही कमेंट करता, काय मला काय फरक पडत नाही, नाम है तो बदनाम तो होगा. पण तुम्हाला जर खरंच पुरावे पाहिजे असते तर माझ्यासोबत आष्टीच्या शाळेत या, तिथले व्हिडिओ दाखवतो, फुटेज दाखवतो, तिथल्या विद्यार्थ्यांची जे नापास झालेले आहेत 14, 15, 16 जे पण असतील ते, त्यांचे तुम्हाला मार्कशीट दाखवतो, त्यांची संख्या किती होती, कितीपैकी किती नापास झाले. तिथलच्या 5वीच्या विद्यार्थ्याला बाजूला घ्या, 6वी, 7वी, 8वी कोणत्याही विद्यार्थ्याला बाजूला घ्या, त्याचा अभ्यासक्रम विचारा, त्याची गुणवत्ता बघा, एखाद्या शिक्षकाची गुणवत्ता बघा. ह्या गोष्टी आहेत. काही त्या कन्या शाळा असेल किंवा कोणती शाळा असेल तिथं आजही काही शिक्षक झोपा पण काढतात, विद्यार्थी सांगतात, पण विद्यार्थी समोर येऊ शकत नाही कारण की तुम्ही परत त्यांना त्रास देताल. त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. कौतुक करायचं काम आमचं आहे. निश्चितच तुम्ही चांगली कामगिरी केली, आम्ही कौतुक करायलाही मागं सरणार नाही आणि तुम्ही जर काही वाईट करत असाल तर ते आम्ही दाखवायला कमी करणार नाही. धन्यवाद.